नमस्कार मंडळी, आज आपण इथे आपली रोजच्या वापरातील देवाची तांब्या पितळेची भांडी जी असतात ना, ती अगदी चुटकीसरशी आपण स्वच्छ करू शकतो। फक्त 1-2 मिनिटांमध्ये ही भांडी अगदी लखलखीत होतात। त्यासाठी आपण एक जादूचं पाणी करणार आहोत। त्या पाण्याचा नुसता असा थोडंसं जरी पाणी आपण त्या भांड्याला लावल्याबरोबर तुम्ही बघू शकता त्याचा कलर बदलतो। पूर्ण भांडी अगदी चकचकीत आणि लखलखीत अशी होतात। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा। चला मग सुरुवात करूया। इथे मी काही तांब्या पितळेची भांडी घेतलेली आहेत। आपली देवाच्या वापरातली दररोजची भांडी असतात ना, ती आपल्याला बऱ्याच वेळा स्वच्छ करावी लागतात। लिंबू, चिंच किंवा विकतची काही पावडरी आणून खूप घासावे लागतात। काहीही आपल्याला उपद्व्याप न करता ही भांडी अगदी चुटकीसरशी आपण लखलखीत अशी करू शकतो। किंवा आपण पाणी भरून ठेवतो त्या कळशा असतात त्यासुद्धा आपल्याला घासायला खूप त्रास होतो। त्यासाठी मी एक जादूचं इथे पाणी तयार करणार आहे। त्यामुळे आपली ही तांब्या पितळेची भांडी चुटकीसरशी 1 मिनिटात अगदी लखलखीत होतात। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे। हे सायट्रिक ॲसिड याला लिंबूसत्वसुद्धा म्हणतात। कुठल्याही किराणा मालच्या दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये, डीमार्टमध्ये सहज मिळतं। 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा इथे सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे। साबुदाण्यासारखे असे लहान लहान ह्याचे क्रिस्टल असे असतात। कोणत्याही ब्रँडचा तुम्ही इथे सायट्रिक ॲसिड घेऊ शकता। त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। आपल्याला फक्त ह्या 3च गोष्टी लागणार आहेत। त्यामुळे आपलं हे जे जादूचं पाणी तयार होईल आणि त्यामुळे आपली सगळी भांडी अगदी लखलखीत होतील। आता हे तिन्ही पण गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात। ह्याच्यामध्ये जे सायट्रिक ॲसिड आहे त्याचे जे क्रिस्टल असतात ते पूर्णपणे विरघळायला पाहिजेत। एकत्र हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे। आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे हे विरघळलेलं आहे। आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे। परत पुन्हा हे पाणी याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं आहे। आता आपलं हे परफेक्ट असं जादूचं पाणी तयार झालं आहे। आता इथे तांब्या पितळेची आपली भांडी घ्यायची आहेत आणि हे फक्त पाणी आहे की नाही ह्या भांड्यांना लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी एक अर्धा चमचा पाणी या भांड्यावरती घातलेलं आहे। हे तांब्याचं भांडं अगदीच काळं असं झालेलं होतं, खराब झालं होतं। हे पाणी घातल्याबरोबर ह्याचा कलर बदललेला आहे, तिथला भाग पूर्ण स्वच्छ झालेला आहे। काहीही आपल्याला श्रम करावे लागले नाहीत, फक्त ते पाणी आपल्याला या भांड्यांना लावून घ्यायचं आहे। या प्रकारे फक्त ते पाणी घालायचं आहे आणि असं लावून घ्यायचं आहे किंवा हाताने या प्रकारे स्प्रेड करून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं। तुम्ही पाहू शकता लगेचच हे भांडं त्या ठिकाणी स्वच्छ होतं। म्हणजे फक्त आपल्याला हे पाणी जे आहे ना ते सगळीकडे लावायचं आहे भांड्याला, म्हणजे या भांड्यांवरचे सगळे डाग निघून जातात। तुम्ही बघू शकता मी इथे तामणात पण पाणी हे घातलेलं, किती तामण पण स्वच्छ झालेलं आहे। त्यानंतर आता हा छोटासा मी तांब्या घेतला आहे, जो आपण देवघरामध्ये ठेवलेला तांब्या असतो ना, तो पण अगदी काळा पडला होता। फक्त मी ह्या पाण्यामध्ये तो घातलेला आहे आणि असा फक्त फिरवून घेतलेला आहे। अजिबात ह्याला घासलं नाही आहे किंवा काहीही केलं नाही आहे। फक्त मी हा गोल गोल असा फिरवते। तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये ह्याला फक्त बुडवून घेतलं आहे आणि ते पाणी सगळीकडे लावून घेतलेलं आहे। अगदी लखलखीत असा हा तांब्या झालेला आहे। बघा तुम्ही बघू शकता की नाही, अगदी व्यवस्थित। आणि आतमध्ये सुद्धा ते पाणी घालायचं म्हणजे आतला जो काळा भाग असतो ना तो सगळा निघून जातो आणि पूर्ण ते पण स्वच्छ होतं। या प्रकारे हे भांडंसुद्धा तुम्ही बघू शकता। आपलं हे जे पाणी आहे की नाही ह्याच्यामुळे खूप छान अशी ही भांडी घासावी लागत नाहीत किंवा जोर द्यावा लागत नाही। काहीही न करता फक्त ते पाणी सगळीकडे लावून घेतलं ना तर ती भांडी लगेच स्वच्छ होतात अगदी। या प्रकारे तुम्ही बघू शकता भांडं पण अगदी किती स्वच्छ झालेलं आहे। या प्रकारे तुम्ही देवाची भांडी सगळी तामाण, तांब्या, तबक किंवा काहीही निरांजन वगैरे सुद्धा लगेच पटकन स्वच्छ करू शकतात। 1 मिनिटामध्येच ही भांडी अगदी स्वच्छ होतात। फक्त ह्याला काही एक 2-3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपली ही भांडी की नाही ह्याच्यावर डाग पडू नये, त्याच्यासाठी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पुढे बघा। आता हा तांब्या पण इतका काळा झाला होता, मी हा पाण्यामध्ये घातल्याबरोबर तुम्ही बघू शकता किती असा लखलखीत झालेला आहे। ह्याच्यावरचा सगळा काळपटपणा मेन म्हणजे सगळा निघून जातो आणि ती उजळतात सगळी भांडी अगदी। तांब्या की नाही आतनं खूप खराब झाला होता। मी याच्यामध्ये 2 चमचे हे पाणी घातलं आणि नुसतंच फक्त हा तांब्या असा हलवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता आतला तुम्ही अर्धा भाग कसा अगदी स्वच्छ झाल्यासारखा दिसतोय।
तांब्या पण इथे साईडला ठेवते। पितळेची सुद्धा भांडी ह्याच्याने स्वच्छ करू शकतो। तांब्या पितळेची कुठलीही भांडी असतील तरी सुद्धा ती ह्या पाण्याने अगदी स्वच्छ होतात। तर हे जे पाणी आहे ना ते तुम्ही आयत्या वेळेला जेव्हा तुम्हाला भांडी ही घासायची असतील त्याच वेळा तयार करून वापरू शकता। अगोदर हे पाणी तयार करून स्टोअर करून ठेवू शकत नाही, त्याचा नाही तर तेवढा इफेक्ट होत नाही। आम्ही आपला रोजचा भांडी घासायचा जो स्क्रब असतो ना तो घेतला आहे, त्या लिक्विडमध्ये तो घालायचा आहे आणि त्यानंतर फक्त ह्या प्रकारे चोळून घ्यायचं आहे। म्हणजे की नाही जिथे जिथे अजून हे पाणी आपलं भांड्याला लागलं नसेल तिथे सगळीकडे हे लागतं आणि स्क्रबने हा असा घासायचा आहे। जोर द्यायची अजिबात आवश्यकता लागत नाही, हलक्या हाताने स्क्रबने घासून घ्यायचे। लखलखीत असा दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता आतून बाहेरून स्वच्छ झालेला आहे आपला। आणि तर हे भांडं मी स्वच्छ पुन्हा धुवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोरडं 2 ते 3 वेळा पुसून घेतलेलं आहे। ही टीप खूप महत्त्वाची आहे ह्याच्यामध्ये। आपण जेव्हा हे भांडं ह्या लिक्विडने घासतो किंवा लावून घेतो हे लिक्विड पूर्ण भांड्याला, त्यानंतर ते तांब्याचं भांडं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा साबणाने पुन्हा घासून धुवून घ्या तुम्ही। आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने एक 2 ते 3 वेळा अगदी कोरडं करून घ्यायचं आहे। जर तुम्ही कोरडं केलं नाही, ओलसर जर भांडं राहिलं त्याच्यावरती परत डाग पडतात आणि ते भांडं खराब होतं। अगदी कोरडं असं पुसून वाळत ठेवायचं आहे, म्हणजे ह्याच्यावर एकही डाग राहत नाही, अगदी लखलखीत ही भांडी होतात। तुम्ही बघू शकता तांब्या पण मी इथनं आतनं बाहेरून व्यवस्थित घासून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून पुसून घेतला, कोरडा करून घेतला आहे अगदी। कोरडा केल्यानंतर असा हा वाळत ठेवायची ही भांडी, म्हणजे की नाही त्याच्यावर अजिबात डाग पडत नाहीत आणि ती अगदी लखलखतात आपली भांडी। तबक तर इथं तुम्ही बघू शकता इतका घाण झाला होता की नाही। मी स्क्रबने फक्त 1 चमचा ह्याच्यामध्ये ते लिक्विड आपलं तयार केलेलं घातलेलं आहे आणि स्क्रबने फक्त या प्रकारे फिरवून घेतलं, म्हणजे सगळ्या बाजूला ते लिक्विड लावून घ्यायचे आपल्याला। हे अगदीच खरोखर जादूचं असं पाणी आहे, ज्याच्यामुळे की नाही आपली कुठलीही तांब्या पितळेची भांडी असतात ना त्याच्यावरचे सगळे डाग तेलकटपणा सगळा निघून जातो आणि अगदीही स्वच्छ होतात। काहीही खूप घासायची आवश्यकता लागत नाही किंवा काहीही विकतच्या बाहेरच्या महागड्या पावडरी आणायची आवश्यकता नाही। फक्त प्रत्येक वेळी आपण भांडी घासायच्या वेळेला हे लिक्विड नवीन ताजंच तयार करायचं आणि वापरायचं, त्याचा इफेक्ट चांगला होतो आणि मस्त अशी ही भांडी लखलखीत होतात। आता हे डबक आपलं आहे ना ते सुद्धा मी स्वच्छ असं धुवून पुसून घेतलेलं आहे। या प्रकारे मी सगळी इथे तांब्या पितळेची भांडी घासून घेतली। तुम्ही बघू शकता अगदी लखलखीत अशी झाली आणि मला ही भांडी घासायला 10 मिनटं लागली फक्त। 10 मिनटातच ही सगळी भांडी आपली अगदी स्वच्छ झाली। आपण तयार केलेलं जे लिक्विड आहे ते प्रत्येक भांड्याला लावायचं, स्क्रबने अगदी हळूवारपणे चोळायचं। पाहिजे असेल तर तुम्ही साबणाने पुन्हा भांडं ते घासू शकता। स्वच्छ धुवून कोरडं अगदी पुसायचं 2 ते 3 वेळा आणि वाळत ठेवायचं। याच्यामुळे भांड्यांना अजिबात डाग पडत नाहीत, अगदी नवीन कोरी करकरीत ही भांडीत असं वाटतात। आणि कुठल्याही पूजेसाठी वगैरे आपल्याला अगदी गडबडीमध्ये झटपट ही भांडी अगदी स्वच्छ होतात। तुम्ही बघू शकता सगळी भांडी अगदी नवीन कोरी वाटत आहेत, अजिबात ही भांडी जुनी आहेत असं वाटत नाही, इतकी स्वच्छ झालेली आहेत। प्रत्येक भांडं बाहेरून जेवढं स्वच्छ आहे त्याच प्रकारे आतूनही तेवढंच अगदी स्वच्छ झालेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा।